केंद्र प्रमुख भरती मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. नमस्कार शिक्षक मित्रांनो. महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख भरती प्रक्रियेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. 15 एप्रिल 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. ज्या उमेदवारांनी फेब्रुवारी 2026 मध्ये झालेली विभागीय स्पर्धा परीक्षा LDCE दिली आहे त्यांच्यासाठी हा निकाल अत्यंत निर्णायक ठरणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या निकालातील सर्व महत्त्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. निकालाची पार्श्वभूमी, गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली ही भरती प्रक्रिया अखेर मार्गी लागत आहे. जवळपास 6 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ही परीक्षा 3 आणि 4 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडली. मात्र अर्हता दिनांक, कट ऑफ डेट आणि TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पात्रतेवरून मोठा पेच निर्माण झाला होता. अनेक याचिकाकर्त्यांनी अर्हता दिनांकाबाबत आणि अपात्र उमेदवारांच्या समावेशाबाबत न्यायालयात दाद मागितली होती. TET पात्रतेबाबतचा निर्णय. न्यायालयाच्या निकालातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे TET परीक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या अंजुमन इसाते तालीम ट्रस्ट खटल्यातील निकालाचा संदर्भ देत, म्हणजेच 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देत उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की पदोन्नतीसाठी किंवा केंद्र प्रमुख पदासाठी TET हे केवळ अतिरिक्त अट नसून ती अनिवार्य अर्हता आहे. ज्या शिक्षकांना केंद्र प्रमुख म्हणून पदोन्नती हवी आहे, ज्यांना TET उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे, विना TET कोणाचीही पदोन्नतीसाठी विचार केला जाणार नाही, असे न्यायालयाने ठामपणे सांगितले आहे. अर्हता दिनांक. उमेदवारांना मोठा दिलासा देताना न्यायालयाने अर्हता दिनांकाबाबत एक विशेष वन टाइम व्यवस्था केली आहे. या परीक्षेसाठी अर्हता दिनांक आता 1 जानेवारी 2026 धरला जाईल. ज्या उमेदवारांनी नोव्हेंबर 2025 मध्ये TET परीक्षा दिली होती आणि ज्याचा निकाल 3 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर झाला, त्यांनाही या प्रक्रियेत पात्र ठरवण्यात आले आहे. तसेच 1 जानेवारी 2026 पर्यंत ज्यांचा 6 वर्षाचा अनुभव पूर्ण झाला आहे आणि जे TET पात्र आहेत, ते सर्व उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील. कोण अपात्र ठरणार? निकालात स्पष्ट करण्यात आले आहे की ज्यांचा 6 वर्षाचा अनुभव 1 जानेवारी 2026 नंतर पूर्ण झाला आहे व जे TET अपात्र आहेत, ते उमेदवार पात्र ठरतील. ज्यांच्याकडे अद्याप TET पात्रता नाही, ते या प्रक्रियेतून पार होतील. तथापि हे उमेदवार भविष्यात पात्रता प्राप्त करून पुढील परीक्षा देऊ शकतील, असे न्यायालयाने नमूद केले आहे. भविष्यातील दिशा. न्यायालयाने राज्य सरकारला आणि परीक्षा परिषदेला भविष्यातील भरती प्रक्रियेबाबतही कडक निर्देश दिले आहेत. यापुढे जाहिरात प्रसिद्ध होताना अर्हता दिनांक आणि परीक्षेचे नियोजन यामध्ये स्पष्टता असावी, जेणेकरून उमेदवारांचे नुकसान होणार नाही. थोडक्यात काय तर चालू वर्षी जे TET पास झाले आहेत, ते केंद्र प्रमुख पदोन्नतीसाठी पात्र असणार नाहीत. धन्यवाद.